किती छान सुंदर दिसते ना माझं घर, अगदी पोस्टरसारखं. पण यासाठी मला खरंच आज भरपूर मेहनत करावी लागली बरं का. बघा सकाळ काहीशी अशी झाली, पाऊस येऊन गेलेला होता त्यामुळे पाणी साचलेलं होतं, पण पाऊस बंद होता म्हणून म्हटलं चला पटपट कामाला लागूया. मुलांना शाळेत पाठवायचं आहे म्हणून पटकन जे आहे लौकी आणि बीटचे मस्त टेस्टी आणि हेल्दी असे पराठे तयार केले. मुलं छान रेडी झालेत आणि पावसाने जोर धरला. पण बस आलेली होती म्हणून मुलं शाळेत गेले खरे, पण इतका पाऊस झाला ना आज की पाराच्या सर्व नदी नाल्यांना पूर आला आणि त्यामुळे मग मुलं घरी रिटर्न आलेत. बरं पावसाने मुलांच्या शाळेचंच नाही तर माझ्या गार्डनचंही बरंच नुकसान केलं होतं. बघा 2-3 प्लांटर्स असे खाली पडून होते, सो ते वगैरे नीट केले. त्यानंतर नवरोबाच्या बरेच विनवण्या करून हातापाया जोडून लाडीगोडी लावून ही फ्रेम जी आहे फायनली हँग करून घेतली. तर मला सांगा मीच अशी आहे का तुम्हीही माझ्यासारख्याच आहात? खरं तर करायचं असतं एकच काम, पण मग एक काम वाढत जातं आणि ते मी करत जाते. पण चला त्यामुळेच का असे ना माझं पूर्ण जे हॉल आहे मस्त असा क्लीन झाला. आता घर मस्त इतकं चमकतंय, सो घराची मालकीन ही चमकली पाहिजे नाही का. थ्रेडिंग करायला तसे बरेचसे ऑप्शन आहेत, जसं थ्रेड आहे, वॅक्स आहे, पण मला हे रेझरच जास्त आवडतं कारण यूज करायलाही सोपं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्रास होत नाही. आणि पावसाळ्यात तुम्हालाही माझ्यासारखे जर पिंपलची आणि ऑइली स्किनची प्रॉब्लेम येत असेल तर बघा एक काकडी अशी मस्त किसून घ्यायची, रस काढायचा, मुलतानी माती, चंदन पावडर, थोडंसं बेसन वगैरे मस्त मिक्स करून त्यामध्ये काकडीचा रस घालून असा मस्त फेस पॅक तयार करायचा. बाय, टाटा.